मित्रांनो, मी कल्याणी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विद्राव्य खताबद्दल. तर मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खत उपलब्ध असतात. 19-19-19 असेल, 12-61-0 असेल, 13-0-45 असेल, तसेच 0-52-34 असेल, 13-40-13 असेल किंवा जे काही मार्केटमध्ये विद्राव्य खत आहे तर त्या विद्राव्य खताचा वापर आपण स्प्रेद्वारे किंवा ठिबकद्वारे करत असतो. पण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण कोणते विद्राव्य खतांचा वापर केला पाहिजे, त्यानंतर आपल्याला 100% फायदा होईल याबाबतीत 90% शेतकऱ्यांना माहीत नसते. बरेच शेतकरी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्राव्य खताचा वापर करत असतात आणि जो काही फायदा व्हायला पाहिजे तर आपल्याला तो फायदा पिकामध्ये बघायला मिळत नाही. त्याने काय होतं, उलट आपलं नुकसान होतं, म्हणजे खर्च देखील वाया जातो. जसे की फुल अवस्थेमध्ये आपण 19-19-19 विद्राव्य खतांचा जर वापर केला तर आपल्याला फुलगड ही दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, विद्राव्य खतांचा वापर आपण कोणत्या अवस्थेमध्ये करायचा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे 100% फायदा होईल, चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ खूप फायद्याचा आणि मोलाचा व्हिडिओ आहे, तर त्यासाठी स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुणालाही विचारायची गरज भासणार नाही की आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, सर्वात प्रथम जे काही विद्राव्य खत आहे ते म्हणजेच 19-19-19. तर मित्रांनो, हा जो ग्रेड आहे याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही कॉन्ट्रेशन मध्ये आहे. तर म्हणजे सर्व समान, म्हणजे 19-19% आहे. त्यामुळे याचा वापर ज्या वेळेस आपण पिकाची लागवड करतो तर शासकीय पिकाची वाढ होण्यासाठी आपण 19-19-19 खताचा वापर करू शकतो. पेरणीनंतर किंवा म्हणजेच लागवडीनंतर जर आपण 19-19-19 या खताचा वापर केला तर जे काही पिकाची वाढ असते, झाडाची वाढ असते, ती यशस्वीरित्या चांगल्या प्रमाणात होत असते. झाड निरोगी राहतं आणि झाडांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रमाणात होत असते. झाड निरोगी असल्यामुळे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतं. त्यामुळे कांदा असेल, हरभरा असेल, गहू असेल, कोणत्याही पिकामध्ये याचा वापर केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण 19-19 खताचा वापर करून चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकतो. तसेच मित्रांनो, जे काही नंबर 2चं विद्राव्य खत आहे ते म्हणजेच 12-61-0. तर मित्रांनो, 12-61-0 हे जे काही विद्राव्य खत आहे त्याच्यामध्ये 12% नत्र आहे, 61% स्फुरद आहे आणि 0% पालाश आहे. म्हणजे याच्यात पालाचे प्रमाण नाहीये, म्हणजेच आपल्या झाडामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फुटवे येण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, या खताचा वापर केल्यानंतर जास्तीत जास्त झाडाला जेवढ्या प्रमाणात फुटवे येतील तेवढ्या प्रमाणात अधिकाधिक फुलधारणा होईल. त्यासाठी मित्रांनो, फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण 12-61-0 या विद्राव्य खताचा वापर करू शकतो. या विद्राव्य खताचा वापर आपण फवारणीमध्ये जर करत असणार तर प्रथम आपल्याला प्रतिपंप 100 ग्रॅम एवढं आपल्याला फवारणीतून याचा वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, जे काही नंबर 3चं विद्राव्य खत आहे तर ते म्हणजेच 13-0-45. तर मित्रांनो, 13-0-45 या विद्राव्य खतामध्ये 13% नत्र आहे, स्फुरद हे 0% आहे आणि 45% पालाश आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस झाडामध्ये फळ अवस्था सुरुवात होते तर फळांना चांगल्या प्रमाणे पोषण मिळण्यासाठी, चांगल्या प्रकारे रंग येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी जे काही याच्यातलं पोटॅश आहे तर पोटॅश चांगल्या प्रकारे झाडाला फायदा करून देत असतं, म्हणजेच फळांना चांगल्या प्रकारे पोषकता मिळते. तर बरेच शेतकरी 13-0-45 या विद्राव्य खताचा वापर फळ अवस्थेमध्ये करत असतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर 13-0-45 या विद्राव्य खताचा वापर करत असणार तर ज्या वेळेस फुलाचं रूपांतर फळांमध्ये व्हायला सुरुवात होते त्यावेळेस जर तुम्ही याचा वापर केला तर अधिक फायदेशीर ठरते. 13-0-45 या खताचा वापर जर तुम्ही केला तर आपण प्रतिपंप म्हणजे याचा वापर 100 ग्रॅम एवढा आपण करू शकतो. तर 13-0-45 100% फायदा होईल. म्हणजेच हरभरा जर असेल तर हरभरा घाटे अवस्थेत असल्यानंतर तुम्ही 13-0-45 याचा वापर 100 ग्रॅम पंपामधून करू शकतात.
मित्रांनो, नंबर 4चं जे काही विद्रव्य खत आहे तर ते खत आहे तर 05234. तर मित्रांनो, 05234 विद्रव्य खताचा वापर आपण कांदा असेल, हरभरा असेल, प्रत्येक पिकासाठी आपल्याला याचा वापर करता येत असतो. तर मित्रांनो, 05234चा वापर देखील आपण प्रतिपंप 100 ग्रॅम एवढ्या फवारणीमधून करू शकतो. तर 05234 हे देखील जास्तीत जास्त फुटवे वाढण्यासाठी किंवा फुलधारणा येण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरत असते. विद्रव्य खत आहे ते म्हणजे 0050. तर मित्रांनो, याच्यामध्ये 0% नत्र, 0% स्फुरद आणि 50% पालाश आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 50% पालाश असल्यामुळे आपण जर पिकाच्या फळ अवस्थेमध्ये जर याचा वापर केला तर नक्कीच फळ पोचण्यासाठी, फळाला चकाकी रंग येण्यासाठी याचा 100% पिकाला फायदा होत असतो. तसेच याच्यामध्ये गंधक सुद्धा 17.5% एवढं उपलब्ध असतं. तर या गंधकाचा फायदा देखील पिकांना होत असतो. तर मित्रांनो, हे विद्राव्य खत आपण अशा पद्धतीने पिकाच्या योग्य अवस्थेमध्ये जर वापर केले तर नक्कीच आपला खर्च वाया न जाता 100% आपल्याला चांगल्या प्रकारे पिकांमध्ये फायदा बघायला मिळतो.